हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आता तुम्हाला बघा, हे काकडी आहे ना, हे काकडी मी किसून घेतली आणि हे चॉपर मधून बारीक करून घेतलं. हे लसण, हिरवी मिरची आणि कांदा चॉपर मधून बारीक करून घेतलाय. हे 3 पीठ घेतलेत बरं का. 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलंय. ह्याच्यामध्ये ओवा टाकलाय, जिरे टाकलेत, काळा मसाला टाकलाय, थोडा मीठ टाकलंय, थोडी मिरची टाकली आणि आता ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं. हे सगळं पीठ फक्त त्या काकडीमध्ये शेकरले, मिक्स केलेले. थोडं तेल टाकलं ना ह्याला मोहनसाठी की ह्याचे तर धपाटे खूप छान होते बरं का. आपण हे लाटून धपाटे करायचे, तर ह्याचे थालपीठ करायचे नाहीत आपल्याला. आता मी तुम्हाला पीठ घेताना दाखवायचं विसरून गेले, म्हणून तुम्हाला आता दाखवायले. मी 2 काकड्या किसून घेतल्या, त्याच्यामध्ये मोठा 1 कांदा घेतला, 1 लसणाचा मोठा गड्डा घेतला ह्याच्यामध्ये बरं का. आता ह्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकलंय मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणखीन दाखवीन सुद्धा ते साहित्य टाकलेलं. आता हे का, हे तिंबून घेते पाण्यामध्ये. अगोदर आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तेवढं वरून पाणी टाकायचं. जास्त पाणी घालू नका, जास्त पाणी घातलं तर ते पातळ होऊन बसले बरं का. हे बघा, पीठ तिंबून असं झालं. आपण ह्याच्यामध्ये मीठ कसं आहे ते चव बघायची बरं अगोदर. आता हे ना पीठ चांगलं तिंबून घेतले. आता ह्याचे धपाटे करायचे. तर थालपीठ कपड्यावर थापून करते. आता हे धपाटे ना ह्याला पिठी लावायची आपल्याला. आता काही ह्याचं तोडायचा थोडा भाग, पोर्शन घेतला थोडा तोडून त्याचा. तुम्हाला ह्याच्यापेक्षा जाड करायचे असेल, ह्याच्यापेक्षा मोठे करायचे असले तरी सुद्धा तुम्ही करू शकता बरं का. असं घ्यायचं हातावर, त्याला पीठ लावायचं थोडं. आता हे काही लाटून करायचे बरं का. ह्याच्यामधून तुम्हाला तेल लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. मी ह्याच्यामध्ये तेल टाकले पिठामध्ये, म्हणून मी ह्याच्यावर तेल लावणार नाही. आता हे काही मग झाली धपाटी चांगली. आता ह्याला आपल्याला इथं वेज करायचं थोडं. तुम्हाला गोल डब्याच्या झाकणाने जरी काढायचं असलं तर तुम्ही काढू शकता. आम्ही अशाच हाताने गोल केले ह्याला. करडी नका. आता हे असं जास्त पातळ करू नका, ते निवड होते बरं का जास्त पातळ केल्यानंतर. आता तुम्हाला एक मधून तेल लावून करून दाखवते. थोडं ज्यादा मटार म्हणजे फाटो कोणी करडो ना. आता हे काय, आता हे तुम्हाला ना मी हे भाजायला वरी टाकले. गॅस मोठा करून भाजायचं, गॅस लहान करून भाजायचं नाही. गॅस लहान करून भाजला की ते निवर होते, खायला दाताला असं वातड लागतं. आता हो का, ह्याला ना आपण तेल लावून करू. फरक काही होत नाही, पण एक दाखवायले तुम्हाला. तेल आता आपण पोळीला कसं तेल लावतो, त्या प्रकारे ह्याला तेल लावायचं. थोडी पिठी टाकली तरी चलती, का तर चांगली फुगून येते. हे थोडी मोठी घेतली, ते लहान आहे. आणि धपाटी कशी आहे, थोडी जाड बी असली आणि व्यवस्थित भाजली तर चांगली लागते बरं. जाड असल्यावर त्याला खूप व्यवस्थित भाजावं लागतंय, आणि तुम्ही जर चांगलं नाही भाजलं तर ते मधून कच्चं लागतंय. थोडं पीठ भिजलं नाही ना, म्हणून किनारी फाटायला. आपण पीठ जर भिजायला ठेवलं तर ह्याच्यामध्ये काकडी टाकलेली ते पातळ होऊन जाईल. कांदा, काकडी, लसूण टाकलेला आहे. कांद्याने आणि काकडीने पीठ पातळ होते. पातळ पीठ झाल्यानंतर त्याचे थालपीठच करावे लागते, तर मग त्याचे काही हे होत नाही, धपाटे होत नाही. आता आणि ह्याला भरपूर तेल लावून भाजायचं बरं का, आणि व्यवस्थित भाजायचं, का तर हे पोटाला पचावं लागतंय चांगलं. लाल होईपर्यंत छान भाजायचं ह्याला. आता हे पण हो का तयार झाले. आता ह्याला पण असं वेज करायचं, धपाटीला वेज करायचं. धपाटीला वेज केलं ना तर ते कोण चांगली भाजते. आता असे सुद्धा वेज केल्याने चलते बरं का. हो असे 4-5 वेज केले ना तर त्याच्यामध्ये तेल सोडलं की धपाटे चांगलं भाजते.
हे का हे आता वेज जास्त केले तर थोडी मोठी आहे का तर चहूकडून चांगलं भाजावं लागते ते नाही भाजलं तर पोटाला पचत नाही पोट दुखते हो का हे धपाटे भाजून छान झाले आता हे भाजलंय चांगलं हे काढलं बघा आता हे भाजायला टाकायला आता हे वेज आहेत बघा असे ह्या वेजाला काय करायचं आपल्याला असं तेल सोडायचं ह्याला थोडं पाणी बी वरून लावलं तरी चालतंय बरं का पाणी लावल्यानंतर सुद्धा छान खुसखुशीत थोडं पाणी छान खुसखुशीत होती का तर पाणी लावल्यावर वरचा भाग पण ओला राहते भाग ओला राहिला ना चांगलं भाजलं जाते असं भाकरीसारखं पाणी सुद्धा लावलं तरी सुद्धा चालतंय बरं का ह्याला आणि चांगलं भाजू द्यायचं खालून असं तेल सोडायचं थोडं धपाट्याला कढईमध्ये जरी केल्या तरी छान होत्यात पण तव्यावर ते धपाटं चांगलं होते कढईमध्ये थालपीठ चांगलं होतं छान भाजलं माझे जर तीन पिठापासून काकडीचे केलेले धपाटे तुम्हाला आवडले असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे हे धपाटे कसे वाटले तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता बरं का हिरवी चटणी असते टोमॅटो सॉस असते खोबऱ्याची चटणी असते वरण आहे भाजी आहे कशाबरोबर पण खावा तुम्ही छान लागतं काय धन्यवाद